बनावट नोटा बँकेत खपवणारी टोळी, बँकांबाहेरील रांगांचा गैरफायदा घेण्याचा तस्करांचा प्रयत्न, बँक कर्मचाऱ्यांच्या सावधानतेने उघड झाला प्रकार. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयानं बनावट नोटा तयार करणाऱ्या अंडरवर्ल्डचं धाबं दणाणलंय. 500 आणि 1000 रुपयांच्या तयार झालेल्या बनावट नोटांचं करायचं काय असा प्रश्न तस्करांना पडलाय. त्यामुळे चक्रावलेल्या तस्करांनी नवी युक्ती शोधून काढली आहे. बँकेबाहेरील लांबच लांब रांगा आणि बँक कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाचा मोठा ताण याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पंजाब अँड महाराष्ट्र बँक या बँकेमध्ये हजारच्या 93 नोटा जमा करण्यासाठी एक व्यक्ती बँकेमध्ये आला होता. बँकेमध्ये कॅशियर त्याचबरोबर मॅनेजर यांना त्या नोटेविषयी शंका आली. त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनला याविषयी माहिती दिली. अटक झालेला शिवाजी पवार नावाचा आरोपी हा मुंबई पोर्ट ट्रस्टचा कर्मचारी असल्याचं तपासात समोर आलंय. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेत हे दोघे पैसे भरायला गेले होते. सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून पैसे भरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र कॅश काउंटरवर तस्करांनी पैसे दिल्यानंतर नोटा मोजण्याच्या मशीननं त्यांची चोरी पकडली. 1-2 नाही तर 93,000 रुपयांच्या बनावट नोटा भरत असल्याचं बँकेतील कॅशियरला कळलं. मुंबई पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आणि जेरबंद केलं. एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडून 93,000 रुपये घेतलेले होते. त्याला पण अटक केलेली आहे. आतापर्यंत 2 लोकांना अटक केलेली आहे. गर्दीचा फायदा घेऊन बोगस नोटा डिपॉझिट करण्याच्या बहाण्याने ही लोक आले होते. अटकेत असलेले हे दोघे साधे प्यादे असून या बनावट नोटांच्या मागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र बनावट नोटा चुकूनही स्वीकारल्या जाऊ नयेत यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे आणि नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांना सांभाळून घ्यायला हवं. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.